सर्टिफिकेट मंजूर पण प्रकल्प अर्धवट. हजारो कोटी खर्च करूनही सरकार विकास पूर्ण का करू शकत नाही? नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. आज आपण अशा एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ पर्यावरणाशी संबंधित नाही तर भारतातील विकासाच्या मॉडेलवरच गंभीर प्रश्न उपस्थित करतो. सरकार म्हणतं देशात विकास वेगाने सुरू आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की नियम मोडून विकास करता येत नाही. मग प्रश्न असाही निर्माण होतो की जर प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी आधीच घ्यायची असते तर अनेक प्रकल्प मंजुरीशिवाय सुरूच कसे होतात? आणि जेव्हा न्यायालय अशा प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित करतं तेव्हा हजारो कोटी रुपयांचा सार्वजनिक पैसा धोक्यात का येतो? आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर भारतातील अशा मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहोत ज्यांच्यावर प्रचंड खर्च झाला पण ते आजही पूर्णत्वास पोहोचलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे 2021 चे कार्यालयीन पत्रक म्हणजेच ऑफिस मेमोरंडम रद्द केले. या पत्रकामुळे आधी काम सुरू करून नंतर पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुरी घेण्याचा मार्ग खुला झाला होता. न्यायालयाने हा मार्ग बेकायदेशीर ठरवत स्पष्ट केलं की पर्यावरण संरक्षण कायदा हा केवळ औपचारिकता नसून विकास प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. न्यायालयाच्या मते नियमांचं उल्लंघन करून प्रकल्प सुरू करणं आणि नंतर मंजूर घेणं म्हणजे कायद्यालाच बगल देणं. हा निर्णय केवळ पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नाही तर प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. याच ठिकाणी अजून एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर सरकारकडे तज्ञ अधिकारी, मंत्रालय आणि नियोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे तर आवश्यक मंजुरी न घेता प्रकल्प सुरूच कसे होतात? आणि जर नंतर न्यायालयाने अशा प्रकल्पांवर आक्षेप घेतला तर विलंबामुळे वाढलेला खर्च, नुकसान आणि सार्वजनिक पैशाची जबाबदारी कोण स्वीकारणार? भारतात आज अनेक प्रकल्प असे आहेत ज्याच्या घोषणा मोठ्या उत्साहात झाल्या, भूमिपूजन झाली, निधी मंजूर झाला, पण प्रत्यक्षात अनेक वर्षापासून ते अपूर्ण आहे. यातील सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. देशातील हा सर्वात महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प मानला जातो. सुरुवातीला त्याची किंमत सुमारे 1.8 लाख कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासकीय विलंब यामुळे प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत ओलांडली गेली. हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असूनही संपूर्ण मार्ग अद्याप कार्यान्वित झालेला नाही. यामुळे प्रश्न उपस्थित होतो, जर नियोजन सुरुवातीपासूनच सर्व बाबी लक्षात घेऊन झाले असते इतका मोठा विलंब आणि खर्च टाळता आला असता. दुसरं उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातील पोलावरम सिंचन प्रकल्प. हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असून सुरुवातीचा खर्च काही हजार कोटी रुपयांमध्ये अपेक्षित होता. मात्र वर्षानुवर्ष खर्च वाढत गेला आणि सुधारित खर्च अंदाजे 55,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. पुनर्वसन, पर्यावरणीय मंजुरी आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. दरम्यान निधी वाढत राहिला पण अपेक्षित लाभ मात्र नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही. याचप्रमाणे केन बेतवा नदीजोड प्रकल्प हा भारतातील महत्त्वाकांक्षी जलसंपदा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाची किंमत 44,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र जंगल क्षेत्र, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणीय मंजुरी आणि विविध कायदेशीर प्रक्रियेमुळे अनेक वर्ष फायली मंत्रालयामध्येच अडकून राहिल्या. परिणामी प्रकल्पाची गती मंदावली आणि खर्च वाढला. सरकारने देशभरातील 100 शहरांसाठी स्मार्ट सिटी मिशन सुरू केलं. हजारो कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला. अनेक शहरांमध्ये रस्ते खोदले गेले, डिजिटल सुविधा उभारण्याची घोषणा झाली, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, ड्रेनेज आणि सार्वजनिक सुविधा विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. पण अनेक शहरांमध्ये आजही अपूर्ण रस्ते, बंद पडलेले डिजिटल प्रकल्प, अपूर्ण ड्रेनेज आणि नागरिकांना अपेक्षित सुविधा न मिळाल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे केवळ खर्चच नाही वाढला तर नागरिकांचाही विकासावरील विश्वास कमी झाला. अशीच परिस्थिती नमामि गंगे योजनेबाबतही पाहायला मिळाली.
गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अनेक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. काही ठिकाणी प्रगती झाली असली तरी अनेक प्रकल्प वेळेत पूर्णच झाले नाहीत. परिणामी अनेक भागांमध्ये नदी प्रदूषणाचा प्रश्न आजही कायम आहे. पैसा खर्च झाला, योजना जाहीर झाल्या, पण अपेक्षित परिणाम अनेक ठिकाणी अजूनही नाही दिसले. या सर्व बाबींवर भारताचं नियंत्रण आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG CAG वारंवार निरीक्षण नोंदवत आले आहेत. त्यांच्या अहवालांमध्ये चुकीचे नियोजन, खर्चात सातत्याने वाढ, वेळेत काम पूर्ण न होणं, मंजुरी प्रक्रियेतील विलंब आणि जमीन संपादनातील अडथळे ही कारणं पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक पैशाचा कार्यक्षम वापर होत नसल्याचंही अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं. अनेकदा सरकारकडून असा युक्तिवादही केला गेला की पर्यावरणीय मंजुरीमुळे विकासाचा वेग कमी होतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून वेगळाच संदेश समोर येतो. न्यायालय म्हणतं समस्या पर्यावरणीय मंजुरीची नाही तर नियमांचं पालन न करता प्रकल्प सुरू करण्याच्या पद्धतीची आहे. जर सुरुवातीलाच पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास, सामाजिक परिणामांचं मूल्यांकन, पुनर्वसनाची तयारी, आवश्यक निधी आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली तर प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रत्येक अर्धवट प्रकल्पामागे करदात्यांचा पैसा असतो. एखादा पूल असो, महामार्ग असो, सिंचन योजना असो किंवा रेल्वे प्रकल्प, प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयांची सार्वजनिक गुंतवणूक ही केलीच जाते. पण जेव्हा प्रकल्प वेळेत पूर्ण होतच नाहीत तेव्हा खर्च वाढतो, कर्जावरील व्याज वाढतं, पुन्हा अतिरिक्त निधी मंजूर करावा लागतो आणि अखेरीस त्याचा आर्थिक भार नागरिकांवरच येतो. याचा अर्थ असा नाही की विकास प्रकल्पच होऊ नयेत, पण भारतासारख्या विकसनशील देशाला आधुनिक रेल्वे, महामार्ग, विमानतळ, सिंचन व्यवस्था आणि औद्योगिक पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. पण विकासाचा अर्थ केवळ भूमिपूजन, घोषणा आणि मोठे आकडे हा नसतो. योग्य नियोजन, वेळेत मंजुरी, पर्यावरणीय नियमांचं पालन, पारदर्शक खर्च आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणारे प्रकल्प हाच खऱ्या अर्थाने विकासाचा पाया आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पर्यावरणाच्या संरक्षणापुरता मर्यादित नाही. हा निर्णय सरकारला आणि सर्व अंमलबजावणी यंत्रणांना एकच स्पष्ट संदेश देतो की नियम मोडून विकास होत नाही आणि तो करताही येणार नाही. विकास हा महत्त्वाचाच, पण तो कायद्याच्या चौकटीत, पारदर्शकतेने आणि जबाबदारीनेच झाला पाहिजे. कारण शेवटी प्रत्येक प्रकल्पामागे सामान्य नागरिकांचा म्हणजेच तुमच्या कराचा पैसा असतो. त्यामुळे प्रश्न फक्त पर्यावरणाचा नाही तर आजही उत्तरदायित्वाचा आहे. आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सरकारने आधी सुरू असलेले आणि वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प पूर्ण करणं अधिक महत्त्वाचं आहे की नवीन प्रकल्पांची सतत घोषणा करत राहणं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राज्य लोकतंत्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.